भाजपकडून देशभक्तीची थट्टा, मॅचची अर्धी तिकीटही विकली गेली नाहीत. जय शहा मॅच पाहायला गेले तर त्यांना देशद्रोही म्हणाल का? उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. माझं कुंकू माझा देश अभियान राबवण्याचा यांना अधिकार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. माझा लादेन माझा पाकिस्तान असं अभियान यांनी राबवलं पाहिजे. नवनाथ बन यांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंचा ढोंगीपणा सुरू. क्रिकेट सामना हा जागतिक स्तरावरचा खेळ. विजय मिळाल्यावर मातोश्री बाहेर फटाके फोडू. चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका. पहलगाम हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे कुठे होते? पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि एकनाथ शिंदे पहलगामला गेले होते. उद्धव ठाकरे हे लंडनला होते. ज्योती वाघमारे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. पहलगाम हल्ला झाला तेव्हा उद्धव ठाकरे लंडनला जाऊन बसले होते. हिंदू समाजाचं कुंकू पुसलं जात होतं तेव्हा लंडनवरून परत यावं का वाटलं नाही? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. भारत पाकिस्तान मॅच कुठल्याही हॉटेलवाल्यांनी दाखवू नये. हॉटेल चालकांनी टीव्हीवर मॅच दाखवली तर बॅटनं स्क्रीन फोडणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांचा इशारा. मराठा समाजाच्या एसीबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. मराठा समाजाला आता 2 आरक्षण. कोणतं आरक्षण कायम ठेवायचं? कोर्टाचा शासनाला सवाल. 4 ऑक्टोबरला पुढची सुनावणी. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मधून दोन्ही आरक्षण हवेत. मग बाकीच्यांनी कुठे जायचं? तुम्हाला राजकीय आरक्षण हवंय की शिक्षण आणि नोकरीमध्ये हवंय? छगन भुजबळ यांचा सवाल. सारथीकडून एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्यात आल्याची माहिती. शिष्यवृत्तीमध्येच बंद करता येणार नाही, अन्यथा मराठा समाजाचा हिसका दाखवू. वसंतराव मुळीक यांचा इशारा. नांदेडमधील लोहा तालुक्यात रिसन गावात आता मराठा विरुद्ध ओबीसी वाद. दोन्ही समाजाकडून एकमेकांच्या शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार. भरत कराडच्याच कुटुंबियांची लक्ष्मण हाकेंनी घेतली सांत्वनपर भेट. ओबीसी समाजाच्या हक्क आणि अधिकारांना वाऱ्यावर सोडू नका, अन्यथा निवडणुकीत आम्ही जाब विचारू. लक्ष्मण हाकेंचा इशारा. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाजाच्या तरुणाची आत्महत्या. पवन गोपीचंद चव्हाण असं 32 वर्षीय गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव. जालन्यामध्ये 15 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा महामोर्चा. आमदार राजेश राठोड घेणार सहभाग. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. जालन्यामध्ये 17 सप्टेंबर पासून धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू करणार. उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचा इशारा. धनगर समाजासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी. लातूरात वांगदरी इथल्या गावकऱ्यांचं गावामध्येच साखळी उपोषण सुरू. हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करावा. ओबीसी आरक्षणामध्ये कोणाचाही समावेश करू नये यासह अनेक मुख्य मागण्या. इंदापुरात हर्षवर्धन पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना केला नमस्कार. राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी यांची झाली अनपेक्षित भेट. मराठीला दुय्यम स्थान दिल्याप्रकरणी मनसे चित्रपट सेनेची पीव्हीआर आयनॉक्सला धडक. पीव्हीआर आयनॉक्स व्यवस्थापनानं मागितली मराठी माणसाची आणि राज ठाकरेंची माफी. पुणे पदवीधर मतदारसंघ ठाकरेंची शिवसेना लढण्याच्या तयारीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून समन्वयक जाहीर. सुनील मोदी यांची समन्वयकपदी नियुक्ती जाहीर. शेतकरी संकटात असताना पंतप्रधान मोदी कुठे गेले? बच्चू कडूंचा सवाल. दुसऱ्या देशांमधून कापूस आयात होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत. बच्चू कडूंचं वक्तव्य. शिवभोजन थाळी पुन्हा संकटात. गोंदिया जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळीला 5 महिन्यापासून अनुदान नाही. अनुदान नसल्यामुळे शिवभोजन थाळी बंद होण्याच्या वाटेवर. मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. नंतर सुरक्षेत वाढ. विशेष पथकाकडून हायकोर्टाच्या सुरक्षेचा आढावा. नांदेडमध्ये दुथडी भरून वाहत असलेल्या गोदावरी नदीत तरुणांची स्टंटबाजी. स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांनी स्टंटबाज तरुणांना नदीतून काढलं बाहेर. स्टंटबाजांच्या कसरतीमुळे पोलिसांना मात्र मनस्ताप. परभणीच्या माटेगाव इथून वाहणाऱ्या थुना नदीच्या जुन्या पुलावर पाणी. पूर्णा 0 फाटावरील वाहतूक बंद. नागरिकांचा पुलावरूनच जीवघेणा प्रवास. गडचिरोलीमध्ये तुफान पाऊस. गडचिरोली चंद्रपूर महामार्गावर गुडघाभर पाणी. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा.
पुण्यामध्ये खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याला पावसानं झोडपलं. पावसानं अचानक हजेरी लावलेली आणि त्यामुळे नागरिकांची मात्र उडाली ताळंबळ. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. हळद, सोयाबीन पिकांमध्ये साचलं पाणी. पिकं हातातून जाणार असल्यानं शेतकरी हवालदिल. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पाऊस. थिलोरी, आमला, कळमगव्हाण या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस. जिल्ह्याला उद्यापर्यंत हवामान खात्याचा येलो अलर्ट. जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर काही शेतांमध्ये अजूनही पाण्याचा निचरा नाही. पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती. सोलापुरात मगर दिसल्याच्या चर्चेनं एकच खळबळ. एआयद्वारे बनवलेल्या फोटोमुळे यंत्रणेच्या डोक्याला ताप. सोलापूरच्या अंत्रोळीकर नगरात मगर दिसल्याचा मेसेज झाला होता व्हायरल. धुळे शहरातील नेहरू नगर परिसरात सुरू असलेलं रस्त्याचं काम अजूनही पूर्ण नाही. रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था. रस्त्यातील खड्ड्यांमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू. अमरावतीतल्या मोजरी बस स्थानक परिसरात मोठमोठे जीवघेणे खड्डे. बस चालकांना बस डेपोत घालताना आणि बाहेर काढताना नाहक त्रास. जिल्हा परिषदेच्या शाळांना दर्जेदार स्वरूप मिळावं यासाठी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांच्या शाळा उभारणीसाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना. शाळा सुरक्षा समितीच्या बैठकीत कंपाऊंड वॉल, सीसीटीव्ही, दर्जेदार सुविधा उभारण्यावर भर. गोंदिया रेल्वे मार्गावरील बिसेल पेट्रोल पंप समोर चालत्या गाडीला अचानक आग. गाडीतून धूर निघताच चालकाच्या प्रसंगावधानामुळे चालक आणि प्रवासी दोघंही कारमधून बाहेर निघाल्यानं वाचला जीव. अंबरनाथचे तहसीलदार आणि नागरिक यांच्यामध्ये शाब्दिक वाद. नागरिकांना जमिनी संदर्भात विचारणा केली असता तहसीलदारांचा पारा चढला. तहसीलदारांचा व्हिडिओ व्हायरल. हिंगोलीच्या कळमनुरी इथे उपजिल्हा रुग्णालयात नियमित स्वच्छता होत नसल्यानं सर्वत्र घाणीचं साम्राज्य. संबंधित विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची रुग्णांची मागणी. अमरावती जिल्ह्यामध्ये रेशन कार्डमध्ये मोठी तफावत उघडकीस आल्याची माहिती. पुरवठा विभागाकडून कारवाई सुरू. तपासणीमध्ये जवळपास 52 रेशन दुकानदार दोषी तर 16 रेशन दुकानं थेट रद्द करण्याची कारवाई. भिवंडीमध्ये अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीची समस्या. आमदार रईस शेख यांच्याकडून रस्त्याचं सर्वेक्षण. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उपाययोजनांवर झाली चर्चा. पंतप्रधान मोदींच्या एआय व्हिडिओ विरोधात धुळ्यामध्ये भाजप महिला आघाडी आक्रमक. महानगरपालिकेबाहेर महिलांचं आंदोलन. राहुल गांधींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी. रायगडमध्ये भाजप महिला आघाडी आक्रमक. पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ तयार केल्याने निदर्शनं. महिलांनी अलिबाग वडखळ महामार्ग रोखून धरला. गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणामध्ये नर्तिका पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीत पुन्हा एकदा 2 दिवसाची वाढ. पोलीस कोठडी संपल्यामुळे नर्तिका पूजा गायकवाड हिला कोर्टात केलं होतं हजर. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी इथं केळीनं भरलेला ट्रक उलटला. ट्रकमध्ये भरलेले केळीचे कॅरेट रस्त्यावर विखुरल्यानं रस्त्यावर वाहतूक कोंडी. अपघातात 1 गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी. सांगलीत कवठे एकंदमधून 4 वर्षीय परप्रांतीय मुलाचं अपहरण. 2 दिवसापासून पोलिसांकडून शोध सुरू. देशातील नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांना आणखी एक मोठं यश. माओवादी आघाडीवरची टॉप कमांडर सुजातानं पत्करली शरणागती. संभाजीनगरच्या वैजापुरातील बेलगाव शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेले 2 जण पोलिसांच्या ताब्यात. गावठी कट्टा, जिवंत काडतूस, लाठी, मिरची पावडर, कटर, मास्क याचा तब्बल 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. सांगलीतील पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह कृष्णा नदीमध्ये सापडला. आत्महत्या की घातपात अजूनही अस्पष्ट. इतर कर्मचाऱ्यांकडून कामात छळ होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप. जालन्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. द्विपक्षीय मालिकेमुळे राजकारणातला तणाव वाढतो, पण बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणं हा खेळाच्या भावनेसाठी योग्य. आशिया कप स्पर्धेतील भारत पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचं विधान. मिझोराममध्ये पहिल्यांदाच रेल्वे सेवा सुरू, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. बैराबी सैरंग मार्गावरून निघालेल्या पहिल्या राजधानी एक्सप्रेसमध्ये बसण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी ठरला खास.
मणिपूरच्या चुराचांदपूर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7,300 कोटींच्या विकास प्रकल्पांची केली पायाभरणी. त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिकांकडून खास पारंपरिक नृत्य सादर. भारतीय हवामान विभागाकडून हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांसाठी 15 सप्टेंबर पर्यंत येलो अलर्ट जारी. या काळामध्ये राज्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल अशी शक्यता. दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलच्या अनेक शाखांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकीची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने रुग्णालयाच्या आत आणि बाहेर तपासणी केल्याची माहिती. सध्या रुग्णालयामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. भोपाळमध्ये महाविद्यालयीन मुलींवर बलात्कार आणि लव्ह जिहादचा आरोप असलेल्या आरोपीच्या घरावर जिल्हा प्रशासनानं चालवला बुलडोझर. आणखी एक आरोपी फरहानच्या घरावरील कारवाई तात्पुरती पुढे ढकलल्याची माहिती. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये एका तरुणानं रील बनवण्यासाठी अस्वलाला चक्क कोल्ड्रिंक पाजलं. व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल. ब्रिटनमधील ओल्डबरी शहरामध्ये एका 20 वर्षीय शीख मुलीवर 2 तरुणांकडून अत्याचार. आरोपींनी या मुलींना तुझ्या देशात परत जा असं सांगितलं. पोलिसांकडून संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू. पाकिस्तानातील दक्षिण वझिरिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला. 12 सैनिक मारले गेले असून 4 जण जखमी झाल्याची माहिती. तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं सोशल मीडियाद्वारे स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी. नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या विरुद्ध राजधानी काठमांडूमध्ये एफआयआर दाखल. आंदोलकांवर गोळीबार करण्याचे दिले होते आदेश. नेपाळमधील सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान तुरुंगातून पळालेल्या 70 संशयितांना आंतरराष्ट्रीय सीमेवर पकडलं. यामध्ये एक बांगलादेशी नागरिक आणि काही भारतीयांचा सुद्धा समावेश. रशियामधील कामचटका या प्रदेशामध्ये 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपाच्या तीव्रतेमुळे तिथल्या समुद्र किनाऱ्यांना सुनामीचा इशारा. तीव्र भूकंपानंतर सुदैवानं कुठल्या जीवितहानीची माहिती नाही. येमेनची राजधानी साना इथे तहरीर भागामध्ये इस्रायलकडून जोरदार हवाई हल्ले. डझनभर घरं उद्ध्वस्त, 46 जणांचा मृत्यू. म्यानमारमधील रखाईन राज्यामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात 19 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू, 22 जण जखमी. म्यानमारमधील रखाईन राज्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अर्कान आर्मी आणि म्यानमारच्या सैन्यामध्ये जोरदार संघर्ष. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विमानाची केनियामध्ये इमर्जन्सी लँडिंग. तीव्र वादळामुळे केनियातील मसाई मारा जंगलामध्ये केलं इमर्जन्सी लँडिंग. व्हिडिओ सचिननंच आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवरून केला शेअर. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूरचा अबीर गुलाल सिनेमा आता भारतात सुद्धा प्रदर्शित होणार. पहलगाम हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवर भारतात घातली होती बंदी. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरचा मुलगा जुनैद आणि दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी दिसणार रोमॅन्टिक थ्रिलरमध्ये. 12 डिसेंबरला रिलीज होणार मेरे रहो हा सिनेमा. दिल्ली उच्च न्यायालयाकडून अभिनेता अभिषेक बच्चनला दिलासा. एआय जनरेटेड आवाज आणि प्रतिमेच्या वापरावर न्यायालयाची बंदी. पत्नी ऐश्वर्या पाठोपाठ पर्सनॅलिटी राईट्स प्रोटेक्शनसाठी केली होती याचिका. आगामी मराठी चित्रपट कुर्ला टू वेंगुर्लाचा ट्रेलर रिलीज. 19 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार. प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जामकर, वैभव मांगले यांच्यासह दिसणार अनेक दिग्गज कलाकार. पंजाबमधल्या पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा मदतीचा हात. चाहत्यांकडून कौतुक. सोनूच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर. शाहरुख खान आणि काजोलच्या गेरुआ गाण्याच्या बजेटबद्दल फराह खानचा खुलासा. गाण्यासाठी तब्बल 7 कोटींचं बजेट होतं. आईसलँड खरंच खूप महागडी जागा ठरली.